नितेश राणे बोलतात, आपण थेट जाऊयात. तिथे गेल्यानंतर वाटत नाही की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आलेलो आहे. गाव वाटतो तो. त्यांना सुविधा नाही मिळालेल्या आहेत अजूनपर्यंत. आम्ही अतिशय 2 चांगले नगरसेवकचे उमेदवार तिथे दिलेले आहेत, सुहासजी आणि मराठे मॅडम, 3 नंबर. पण मी तुम्हाला आज विश्वास देतो, त्या गावात, त्या ग्रामीण भागातल्या लोकांना मी विश्वास देतो 3 नंबरच्या, की तुम्ही चिंता करू नका. सरकारचा प्रतिनिधी हा तुमचं काम करू शकतो. सरकारचे प्रतिनिधी तुमच्या घराघरामध्ये विकास आणू शकतो. तिथे अंगणवाडीचा विषय आहे, जिल्हा परिषदचा शाळेचा विषय आहे. मुलांना शिकवण्यासाठी तिथे त्या दिवशी महिलांनी आम्हाला येऊन आमच्याकडे प्रश्न विचारला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रभागामध्ये विकास पोहोचवण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक उमेदचा मॉल, तालुकानिहाय एक तालुक्याला एक उमेदचा मॉल देण्याचा निर्णय आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. तसंच आमच्या वेंगुर्ला जिल्ह्याच्या माता भगिनींसाठी ज्या बचत गट आमच्या इथे आहेत, जे उद्योग करतात, ज्यांना स्वतःच्या पायावर आमच्या माता भगिनींना उभं करायचं आहे, लाडली बहीण योजना एका बाजूला, पण कायमस्वरूपी उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून उमेद सारखे मॉल आमच्या वेंगुर्ल्यामध्ये उभे करण्याची जबाबदारी ही माझी असेल. हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. वेंगुर्ल्याचा विकास करणं आणि वेंगुर्ल्याला पुढच्या 25 वर्षासाठी वेंगुर्ल्याचं नियोजन हे आमच्या नजरेसमोर अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही लोकांकडून आशीर्वाद, मतदानारूपी आशीर्वाद आज मागतोय. लोकांनी एकदा 2 तारखेला आम्हाला राजन गिरपजी आणि आमच्या सगळ्या नगरसेवक टीमना अगर आशीर्वाद त्यांनी दिला तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस साहेबांचा कॅबिनेटचा सहकारी म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की वेंगुर्ला शहराचा विकास हा लोकांच्या इच्छेनुसार, लोकांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल, आमच्या सगळ्यांची असेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. G24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर त्यांनी जो कणकवली पॅटर्न झालेला आहे त्यावर कानावर हात ठेवले. ते म्हणतात की अशी युती झालीच नाही. आता शिवसेनेच्या किंवा उभाटाच्या जिल्हा प्रमुखासाठी अगर शिंदे साहेबांची लोक अगर इथे येऊन प्रचार करत असतील आणि शिंदे साहेब तिथे कानडोळा करत असतील तर एवढ्या ज्येष्ठ नेत्याला मी कसं काय उत्तर द्यायचं? मुळामध्ये शिंदे साहेबांनी उठाव केला कशाला? कारण का उद्धवजींनी त्यांच्यावर अन्याय केला असं ते म्हणतात. या सगळ्या आमच्या त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर, सहकार्यांवर अन्याय केला म्हणून ते सांगतात आणि म्हणून त्यांनी उठाव केला. पण आता अगर त्यांच्याच जिल्हा प्रमुखांसाठी येऊन त्यांचेच नेते मंडळी अगर प्रचार करत असतील तर मग मुळामध्ये उठावाला काय अर्थ होता का? हा प्रश्न आता सिंधुदुर्ग करणं, आता महाराष्ट्राची जनता विचारते. तिथे कानडोळा करून उपयोग नाही. पण शेवटी कधीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागेल की शिवसेनेच्या अधिकृत जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदे सेना का उतरली, शिंदे सेना का प्रचार करते, शिंदे सेनेचा एकही उमेदवार पॅनलमध्ये नसताना पण का उद्धवजींच्या उमेदवारासाठी त्यांना प्रचार करायसारखं वाटतं, याचं उत्तर कधी ना कधीतरी एकनाथ शिंदेजींना द्यायला लागेल. ते लपू शकणार नाहीत. ते असे म्हणतायत की भाजपने युती धर्म पाळलाच पाहिजे. आम्ही नक्की पाळणार. म्हणून तर मी तुम्हाला काल पण सावंतवाडीमध्ये बोललो की आमच्याकडून कधीच आमच्या मित्र पक्षांवर तुम्ही 11 दिवस बघा, आम्ही कुठेच काय त्यांच्या टीका टिप्पणी केली नाही. आमच्यावर असंख्य वार झाले, आमच्यावर खालच्या पातळीची टीका झाली, सगळ्या उणीधुणी काढण्यात आल्या. पण एक भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्याचं वक्तव्य दाखवा जे महायुतीच्या विरोधात असेल, कुठेही दाखवा. म्हणून आम्ही महायुतीचेच घटक पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष म्हणून आधी मान ठेवतोय आणि उद्याही मान ठेवणार. निलेश राणे असं म्हणतायत
बळीचा बकरा कोण वाटतो एवढा मी दुष्फळा वाटतो का? अचानक हिंदुत्वाचं प्रेम कसं आलं कोणी करायला सांगितलं? माझं काय होईल ते मला माहिती आहे. भिजलेला माणूस काय पावसात घाबरतो? नाही, नक्की आज त्यांना कदाचित मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने ते रवी चव्हाण साहेबांबद्दल बोलतायत, अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही, त्यांचं नाव पण घेत नाही. आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय. त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती, काय राजकीय टीका नव्हती. मी राजकीय टीका मुळीच केली नव्हती, राजकीय वक्तव्य पण ते नव्हतं. मी फक्त एक वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांना करून द्यायला प्रयत्न केला, एवढाच होता. आणि राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवा आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने स्वीकारायला लागणार नाही, कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवा आहे. निलेश राणे असं म्हणतात की भाजपने आपल्याला तिकीट नाकारलं, मात्र ते शिंदे साहेबांनी दिलं, त्यामुळे शिंदे साहेबांची साथ आपण कधीच सोडणार नाही. एक लक्षात घ्या, ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवतोय. कोणी काय बोलतंय ना, त्यासाठी आम्हाला 2 तारखेच्या नंतर तुम्ही वेळ द्या. आम्ही निश्चित पद्धतीने मी तुम्हाला त्याचे उत्तर देऊ. शेवटी कोणाला काय त्यांच्या स्वतःच्या राजकीय ह्याच्याबद्दल वक्तव्य करायचं त्यांचा मूळ अधिकार आहे. आम्हाला आमच्या जनतेची बाजू मांडून द्या, आम्हाला इकडच्या मतदाराला केंद्रबिंदू ठेवून द्या आणि वेंगुर्ल्याच्या जनतेसाठी आम्ही काय करतो हे सांगून द्या, सांगायला संधी द्या. तेवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी कोणाला काय म्हणायचं त्यांना ते बोलायचं स्वातंत्र्य आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. मुंबई ठाण्यात शिवसेनाच एक मोठा भाऊ आहे असं वक्त की बात आहे. तर निलेश राणे असं म्हणतात सिंधुदुर्गात लोकसभा लढवण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी चाचपणी केली होती, मात्र त्यांना ते जमलं नाही. आता कदाचित त्यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर मला माहीत नाही. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, आपल्याला ही येणारे 48 तास हे जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कदाचित केरोसिन घेऊन अगर फिरायचं असेल, तेल टाकत फिरायचं असेल तर ती माझी चूक नाही. माझ्यासाठी ही निवडणूक जनतेसाठी, माझ्या मतदारांसाठी मी लढवतोय. कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत, कोणाला काय त्याच्याबद्दल राजकारणाबद्दल त्यांना पूर्ण पद्धतीने स्वातंत्र्य आहे. मी वेंगुर्ल्याच्या जनतेसाठी आमच्या असलेला प्लॅन आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर विषय मांडलेला आहे. सर, भाजप हा बाटलेला पक्ष आहे अशी माणिकराव कोकाटेंनी टीका केली. मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील. त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत. एक सर प्रश्न होता आहे, नगर परिषद निवडणुकीतून मविया गायब झाली आहे अशी टीका एकनाथ शिंदे करतात आणि त्याचबरोबर ते असं म्हणताय की दोन्ही भाऊ म्हणजे ठाकरे बंधू एकत्र जरी आले तरी सत्ता जी आहे ती महायुतीची. ते बरोबर आहे. खरं का शेवटी महाविकास आघाडीला आता दुर्बीण घेऊन शोधायला लागतंय. दुर्बीण घेऊन आहेत कुठे सगळ्यावर टीव्हीवर महायुतीच दिसते. आम्ही महायुतीचेच सगळे लोक आजूबाजूला तिथे दिसतोय आणि म्हणून त्यांच्या मुद्द्याला अतिशय मी दुजोरा देतो. अतिशय योग्य पद्धतीने ते बोललेले आहेत की महाविकास आघाडी कुठे दिसत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. सर सिंधुदुर्ग सर आता बसा ना बाबा, आता संपायला काय सर कॅमेरा चालू आहे. सर सिंधुदुर्ग जिले के चारों निर्वाचन क्षेत्र में किस मुद्दे को अहम आप मानते हैं? विकास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.